जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आपला हिंदी चॅनल लॉन्च करतोय बॉस. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरती क्लिक करून सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि एक व्हिडिओ टाकायच्या आधी आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आलेत. डायरेक्ट गळा भेटी बॉस. असाच सपोर्ट असू द्या. तुम्ही सपोर्ट नाही दिला तर मी एकटा काय करून घेऊ. हिंदी लवकरात लवकर लॉन्च होते. पहिला व्हिडिओ येतोय, आता काउंटडाऊन चालू झालाय. आता आपला मेन व्हिडिओ चालू करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एक मुद्दा गेले काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातल्या सोशल मीडियापासून मेनस्ट्रीम मीडियापर्यंत चर्चेत आहे, तो म्हणजे महादेवी हत्येचे प्रकरण. मित्रांनो, याच्यावरती आता रिसेंटली हिंदुस्थानी भाऊने देखील व्हिडिओ बनवला. मैंने वो डीएम देखने चालू किया तो डीएम में सारा वो अपना कोल्हापुर का वो सब मैटर चालू है. माधुरी का जो अपनी हत्या है वो बहुत जन बोलेंगे साला इसका अनंत अंबानी ने पैसा दिया. पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है, शिवसेना का आदमी है, इसका आदमी है, तुम्हारी माँ तुम्हारी. आणि मग हिंदुस्थानी भाऊंना कोल्हापूरकरांनी कोल्हापूरच्या भाषेमध्ये उत्तरं दिली. आताच मी त्या नालायक हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ पाहिला. सोशल मीडियावर बोलायस ते कोल्हापुरात येऊन बोलून दाखव एका बापाची औलाद असलास तर. मित्रांनो, हे सगळं प्रकरण जे आहे ना, याच्यामध्ये आता इतकी खिचडी झाली आहे की हॅशटॅग ब्रिंग माधुरी बॅक हा हॅशटॅग सगळ्यांनी वापरलाय. मात्र मेन मुद्दा काय आहे, मेन प्रश्न काय आहे, मेन उत्तरं काय आहेत, याच्याकडे आता सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय. तर ह्या व्हिडिओद्वारे मित्रांनो, भावना आणि पेड PR या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून ह्या गोष्टीकडे जर आपण रॅशनली बघायचा प्रयत्न करूयात, याचं नेमकं सत्य काय आहे तपासायचा प्रयत्न करूयात. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला कळेल की एका खूप मोठ्या प्रश्नाकडे लोकांनी देखील आणि सरकार आणि विरोधकांनी देखील खूप सोयीस्कररित्या इग्नोर केलेले आहे. काय आहे ते जाणून घेऊयात. मित्रांनो, हॅशटॅग ब्रिंग माधुरी बॅक आणि महादेवी हत्येच्या प्रकरणामध्ये एक गोष्ट कळली की जर लोक एकत्र आली तर देशातल्या सगळ्यात श्रीमंत राज्य सरकारला आणि जगातल्या आणि या देशातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाला देखील झुकवायची ताकद ही तुमच्या आणि माझ्यासारखे सर्वसामान्य लोक ठेवतात. मित्रांनो, ह्याच ताकदीला ओळखायची गरज आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पुढे जाऊन बोलणारच आहोत. मात्र चला ह्या सगळ्या केसची सुरुवात जरा डिटेलमध्ये जाणून घेऊ. आणि जसं मी सांगितलं, भावना आणि पेड PR हे दोन्ही मुद्दे बाजूला ठेवून सत्याला सत्य कसं आहे म्हणून ऍक्सेप्ट करायचा, पचवायचा जरा प्रयत्न करू. ऑक्टोबर 2023 मध्ये पेटा ही संघटना मुंबई हायकोर्टाकडे याचिका दाखल करते. या याचिकेमध्ये पेटा असं म्हणते की हा जी महादेवी हत्या आहे हिची कंडिशन खूप वाईट आहे, हिला खूप काळजीची गरज आहे, सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुंबई उच्च न्यायालय लगेच या याचिकेची दखल घेतं आणि एक हाय पॉवर्ड कमिटीची स्थापना करतं, HPC. या HPCला जबाबदारी देण्यात येते, ते जाऊन या महादेवी हत्येची पाहणी करतील आणि एक रिपोर्ट कोर्टासमोर सादर करतील. HPC मध्ये काही अॅनिमल एक्सपर्ट्स असतात, वेटरनरी डॉक्टर्स असतात. ते एक रिपोर्ट बनवतात आणि तो रिपोर्ट माननीय उच्च न्यायालयाच्या समोर सादर होतो. त्या रिपोर्टमध्ये असं कळतं HPCच्या पाहणीमध्ये की ह्याच महादेवी हत्तीला आर्थरायटिस आहे, फूट रॉटनेस आहे, वर्षानुवर्षाच्या आयसोलेशनमुळे तिला आता मेंटल ट्रॉमा देखील झालाय. मुंबई उच्च न्यायालय लगेच या निर्णयावरती काहीतरी ठाम पाऊल उचलायचं ठरवतं आणि सांगतं की या हत्तीला काळजीची गरज आहे. मात्र तुम्हाला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसेल जेव्हा महाराष्ट्रामध्ये अशी एकही फॅसिलिटी नाही जिथे या हत्तीची इमिजिएट केअर देखील घेतल्या जाईल किंवा हायड्रोथेरपी सारखे इलाज उपलब्ध असतील. आणि त्यामुळे देशामध्ये इमिजिएट केअर कुठे उपलब्ध आहे याचा शोध घेत असताना कोर्टाला कळतं की हिचं इमिजिएट रिहॅबिलिटेशन हे वंतारामध्ये करण्याची गरज आहे. या सगळ्या निर्णयानंतर जैन मठ सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतो. माननीय सर्वोच्च न्यायालय देखील या सगळ्या गोष्टींची तपासणी करतं आणि त्यांना कळतं की हत्तीला इमिजिएट केअरची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही फॅसिलिटी नाही जिथे इमिजिएट केअर होऊ शकते. त्यामुळे त्वरित या हत्तीला वंतारामध्ये हलवण्यात यावं या मुंबई उच्च न्यायालयाच्याच डिसिजनवरती मोहर लावते. या सगळ्या प्रकरणानंतर सोशल मीडियावरती आउटरीच चालू होतो वंतारा, जिओ आणि रिलायन्स विरोधात. मित्रांनो, ह्या देशामध्ये आपण देवाची पूजा करतो आणि देवाच्या रूपात प्राण्यांची पूजा करतो. तुम्हाला माहिती आहे, आपण कुठेही हत्ती बघितला तर गणपती बाप्पांची आठवण येते, कुठेही माकड दिसला तर बजरंगबलींची आठवण येते, गाय दिसला तर गायची तर आपण पूजाच करतो. इथले सण, इथली परंपरा देखील प्राण्यांना खूप आदराने स्थान देते. बैल पोळ्याला आपण लिटरली प्राण्यांची, जनावरांची पूजा करतो. नागपंचमीला नागाची पूजा करतो. मला असं वाटत नाही की जगाच्या पाठीवरती कुठलीच अशी अजून कल्चरल कम्युनिटी असेल जी चक्क प्राण्यांना देवाचं स्थान देते. आपल्या प्रत्येक देवाच्या आजूबाजूला कुठला ना कुठला प्राणी असतोच. त्यामुळे आपण प्राण्यांची पूजा करतो आणि प्राणी आपल्या आस्थेचे केंद्रबिंदू आहेत. ही काय आजकालची नाही तर आपली हजारो वर्षांची परंपरा आहे. आणि कोल्हापूरसाठी महादेवी देखील अगदी आस्थेचा केंद्रबिंदू होती. गेल्या 30-35 वर्षांपासून तिथल्या प्रत्येक सणाचा ती भाग होती. लोक तिच्या आस्थेने पूजा देखील करायचे आणि तिची काळजी देखील घ्यायचे. मग अचानक जेव्हा एका रात्री तिला न्यायचा निर्णय घेण्यात आला तेव्हा लोकांचा संताप आणि आक्रोश अगदी साहजिक होता. मात्र ह्या सगळ्यामध्ये एका खूप महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रश्नाकडे आपण सगळेजण दुर्दैवाने दुर्लक्ष करतो. तो कोणता हे जरा जाणून घेऊयात.
मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालयाला हा डिसिजन वंताराच्या हातामध्ये द्यायची गरज का पडली? आपल्या देशामध्ये मित्रांनो, जेव्हा वर्षानुवर्षांपासून आपण प्राण्यांची पूजा करतो आणि प्राण्यांना आपण एक आस्थेचा केंद्रबिंदू म्हणून धरतो, ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे की या देशातल्या सगळ्यात श्रीमंत राज्य सरकारकडे एक अशी ॲनिमल केअरची फॅसिलिटी नाही जिथे ते इमिजिएट केअरही उपलब्ध करू शकतील, हायड्रोथेरपी सारखे इलाज करू शकतील. गोंदिया गडचिरोलीच्या भागामध्ये एलिफंट रिहॅबिलिटेशन सेंटर आपण बनवू असं असंख्य वर्षांपासून चर्चेमध्ये, मात्र ऑगस्ट 2025 पर्यंत ही फक्त चर्चाच चालू आहे. आणि ही खरंच दुर्दैवाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि जर सरकारकडे या समस्येचं उत्तर नाही म्हणून एखाद्या खासगी माणसाच्या एखाद्या जर संस्थेकडे याची जबाबदारी देण्यात येत असेल, तर एक प्रश्न एक नागरिक म्हणून माझ्या मनामध्ये पडतो की जर उद्या शिक्षणाची समस्या असेल, महिलांच्या आरोग्याची समस्या असेल, ती जर सरकारला सोडवता येणार नसेल तर आपण सगळंच खासगी माणसांच्या हातात देणार आहोत का? हा देखील मनाला कुठेतरी कुरतडणारा प्रश्न आहे. वंतारामध्ये त्या हत्तीनीची काळजी घेण्यात येईल आणि तिचा इलाज पूर्ण झाल्यानंतर तिने परत यावा अशी माझी देखील मनापासून तळतळी इच्छा आहे. मात्र मुळात एखाद्या खासगी संस्थेकडे हिची जबाबदारी द्यायची वेळ का आली हा प्रश्न आपण सगळ्यांनी सरकारला विचारायला पाहिजे. मात्र ह्या मुद्द्यावरती विरोधक देखील आणि सरकार देखील दोघेही गप्प बसतात, कारण दोघांना माहितीये ही सरकारची नाही, ही आतापर्यंतच्या सगळ्या सरकारांची कलेक्टिव्ह फेलियर अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे. महाराष्ट्रामध्ये एकही ॲनिमल रिहॅबिलिटेशन सेंटर नसणं, महाराष्ट्रामध्ये एकही ॲनिमलसाठीचं प्रॉपर इमिजिएट केअर उपलब्ध असेल ह्या स्केलचं असं सेंटर नसणं, जेव्हा महाराष्ट्र या देशातला सगळ्यात श्रीमंत राज्य आणि सगळ्यात जास्ती जीएसटी पेइंग स्टेट असताना सुद्धा ही आपली दुर्दैवाने ग्राउंड लेवलवरचे अफेअर्सची एक नग्न चित्र जे आहे हे आपल्या डोळ्यासमोर प्रेझेंट करतं. आणि जसं मी म्हटलं की आज हत्तीनीचं प्रकरण होतं म्हणून तुम्ही वंताराकडे धाव घेतली. उद्या जर असं कळलं की सरकार सगळ्यांना शिक्षण नाही देऊ शकत, मग पुन्हा एकदा तुम्ही अंबानी, अदानी, बिर्ला, टाटांसारख्या कुठल्या संघटनेला किंवा एखाद्या समूहाला सांगाल का की या आणि सरकारसाठी समस्या सॉल्व्ह करा? ही लाजिरवाणी, दुर्दैवी आणि मनाला खूप जास्ती कीव आणणारी गोष्ट आहे. जर वंतारा नसतं तर त्या हत्तीनीची काळजी कशी घेतली असती हा एक आता फार मोठा प्रश्न आपल्या मनाला देखील कुठे ना कुठे त्रास देणार आहे. मित्रांनो, बाय द टाइम मी हा व्हिडिओ शूट करतोय आज आहे 7 ऑगस्ट 2025. कालच दिल्लीमधल्या सगळ्या आमदारांना टॅक्सपेअरच्या पैशांमधनं iPhone 16 Pro Max द्यायचा निर्णय आणि असंख्य टॅबलेट्स आणि iPad द्यायचा निर्णय तिथल्या सरकारने घेतलाच. आता मध्य प्रदेशमधली देखील चीफ मिनिस्टर जे आहेत हे लाडली बहीण योजनेअंतर्गत पहिल्या 1,500 कोटींचा निधी जो आहे हा देखील वाटणार आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत 36,000 कोटी वर्षाला वाटायचा निर्णय हा आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलाच आहे. आणि लोकांनी देखील अशा फ्रीबीजचं इतकं मनापासून स्वागत केलंय की जसं काय आपल्याकडे लिटरली 1,500 रुपयांवरनं मारामारीच होती. तुम्हाला माहितीये वंतारा सारखा प्रोजेक्ट बनवायला फक्त 2,000 कोटी रुपये खर्च होतात. विचार करा की ह्याच फ्रीबीजच्या निधीला जर आपण डेव्हलपमेंटमध्ये लावायचं ठरवलं तर 36,000 कोटींमध्ये असे किती वंतारा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बनवू शकतो. दुर्दैवाने मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यापासून 2 जे प्रमुख मुद्दे चर्चेला आहेत ते म्हणजे हत्तीन आणि कबूतरखाना. 100 साल में अभी तक कुछ प्रॉब्लम नहीं हुआ है. इस बार क्या मालूम कैसे हो गया है कि कबूतर खाने पे बैंड मार दिया है. हे दोन्ही प्रश्न फार महत्वाचे आहेत. हे दोन्ही प्रश्न आस्थेचा केंद्रबिंदू आहेत. या दोन्ही प्रश्नांचा निकाल लागलाच पाहिजे. तुम्हाला लोकांच्या एकीची मी फक्त झलक दाखवतो की लोक महिनाभर सोशल मीडियावरती एकत्र आली, तो मुद्दा लोकांनी लावून धरला, लोकांनी सगळं सोडून त्या मुद्द्याच्या मागे चिकाटीने प्रेशर क्रिएट केलं. जगातल्या वन ऑफ द रिचेस्ट, देशातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाला आणि देशातल्या सगळ्यात श्रीमंत राज्य सरकारला या लोकांच्या एकीने आणि बळाने झुकवलं. महाराष्ट्र सरकार आता जैन मठाच्या बाजूने आहे आणि ते देखील याचिका दाखल करतील असा देखील निर्णय घेतला. हे तुमच्या आणि माझ्या एकीचं बळ आहे मित्रांनो. मात्र हीच एकी अशाच प्रकरणाबरोबर जिथे आपली आस्था आणि केंद्रबिंदूची स्थानं आहेत ह्याच बरोबर आपल्या शहरांमध्ये असणाऱ्या उघडा पडलेल्या गटारींबद्दल, आपल्या शहरांमध्ये हे जे रस्ते पडतात ह्याबद्दल, आपल्या शहरांमध्ये जो लॅक ऑफ सिव्हिक सेन्स आहे ह्याबद्दल देखील आता ह्या प्रश्न एवढ्याच तीव्रतेने विचारायची मित्रांनो खरंच गरज आहे. ह्या सगळ्या हत्तीन प्रकरणाचा सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न हा सरकारला विचारायला गेला पाहिजे की इतक्या वर्षांपासून इथे एकही उच्च कोटीचे ॲनिमल रिहॅबिलिटेशन सेंटर का बरं नाही. दुसरा प्रश्न आपण यंत्रणेला विचारला पाहिजे की जर सरकार एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नसेल तर देशातले सगळे प्रॉब्लेम आपण खासगी माणसांचा किंवा खासगी माणसांच्या कुठल्या संस्थेच्या हाती सोपवणार आहोत का? आणि जर सगळं खासगी माणसांनाच करायचं आहे तर सरकार आणि यंत्रणेची नेमकी कोणती जबाबदारी? ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे की हत्तीनीची काळजी घेण्यासाठी कोर्टाच्या निर्णयाची वाट बघावी लागली, whereas that should have been the very basic treatment that should be given.
मित्रांनो, या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतं आता या गोष्टीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की वंतारामध्ये त्या हातीणीचा इलाज झाल्यानंतर तिनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये परत यावं. मात्र ह्यामध्ये मराठी गुजराती, महाराष्ट्र गुजरात, हातीण तिकडं का नेली, ह्या सगळ्या प्रश्नांबरोबरच महाराष्ट्रामध्ये अशी एक फॅसिलिटी का बरं नाही याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे. इथनं पुढे आय होप की महाराष्ट्र सरकार या सगळ्या एक्सपिरियन्समधून शिकून महाराष्ट्रामध्ये तातडीने एखादा असं रिहॅबिलिटेशन सेंटर बनवायचा प्रयत्न करेल, ज्याच्यामुळे असे मुद्दे इथनं पुढे एवढ्या स्केलला एस्कलेट होणार नाहीत. आणि लोकांना जेव्हा एकीची ताकद कळली आहे तेव्हा हीच एकी आपण अशा देखील विषयांमध्ये लावू ज्या विषयामध्ये आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं देखील हित आहे. मित्रांनो, आम्ही काही आठवड्यापासून जरा परदेशात आलोय. इथले स्वच्छ शहरं बघितल्यानंतर, इथले स्वच्छ सुंदर रस्ते बघितल्यानंतर, जेव्हा यांचा GDP आपल्या महाराष्ट्रा एवढा पण नाहीये हे बघून खरंच कधी कधी प्रश्न पडतो की एवढा श्रीमंत राज्य असून सुद्धा आपल्याकडे अशी परिस्थिती का बरं. सरकार आणि यंत्रणेचा जेवढा दोष आहे त्याच्यामध्ये 50% भागीदार आपण देखील आहोत. आपल्यामध्ये देखील सिव्हिक सेन्स म्हणा, आपल्यामध्ये देखील म्हणा, कुठल्या प्रश्नांवरती आक्रोश व्यक्त आपण करायला पाहिजे याची समज थोडीशी कमी असल्यामुळे आपण भावनेच्या भरामध्ये वाहून जातो आणि तेव्हा आपलं भलं होतंच. मात्र हीच एकी रस्त्यांमधले खड्डे, जातीपातीचं प्रकरण, महिला सुरक्षा, महिला आरोग्य, लहान मुलांचं आरोग्य, हॉस्पिटल्समधली कंडिशन, रस्त्यांची कंडिशन, रेल्वे स्टेशनची कंडिशन, बस स्टेशनची कंडिशन, या सगळ्या प्रश्नांवरती दिसत नाही. त्यामुळे त्या वेळेला हीच एकी सगळ्या प्रश्नांमध्ये समान इंटेन्सिटीने करायची. भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या.